ओके, लेट्स स्टार्ट. रेकॉर्डिंग का पॉज केली रे मी. शे चलो लिहित आहे ना. हा चला लिहा गप. झालं का? डन. झालं. डन. Okay, so cutting of the lens once again, when we cut parallel, focal length and power remain same, intensity decrease. त्याचं रिझन पण व्यवस्थित एक्सप्लेन केलंय मी, त्याच्यामध्ये कन्फ्युजन नसलं पाहिजे काही. आणि जेव्हा परपेंडिक्युलर जर कट केलं तर हा प्लेन राहील आणि याच्यामध्ये आणि इकडे इंटेन्सिटी सेम राहील, फोकल लेंथ आणि हे मात्र डिक्रीज होईल. राईट. ओके, सो कटिंग ऑफ द लेन्स क्लिअर आहे. फक्त एक प्रॉब्लेम जर दिला मला पटकन सांगायचंय, जर एफ पी आणि आय जर ह्या फोकल लेंथ, पॉवर आणि इंटेन्सिटीज असतील, एफ पी आणि आय जर फोकल लेंथ, पॉवर आणि इंटेन्सिटी जर असतील, तर या लेन्सच्या कटिंगला मी असं कट केलंय आणि असं कट केलंय, म्हणजे एक पीस एवढा आहे. तर याची फोकल लेंथ एफ होती पूर्ण, पॉवर पी होती, इंटेन्सिटी आय होती. तर याच्या बद्दल सांगा मला, एफ पी आणि आय मध्ये काय काय बदल होईल. याची फोकल लेंथ किती असेल, पॉवर किती असेल आणि इंटेन्सिटी किती असेल. मी असं पण कट केलंय, असं पण कट केलंय. सिंपल लॉजिक आहे. राईट. सांगताय का? प्रश्न कळलाय? व्हेरी गुड. फोकल लेंथ f/2 होईल. त्याच्यानंतर फोकल लेंथ f/2 का झाली? कारण आपण असं कट केले थोडस. राईट. आधी काय करू की अशा प्रकारे कट केलंय. समजा कोणताही कट करा, समजा अशा प्रकारे कट केलाय अर्ध पीस परपेंडिक्युलर. तेव्हा काय झालं, याची फोकल लेंथ झाली f/2, पॉवर झाली फोकल लेंथ झाली 2f रे आणि पॉवर झाली p/2, इंटेन्सिटी आयच होती. परत त्याला असं कट केलं, मग फोकल लेंथ चेंज नाही होणार, पॉवर चेंज नाही होणार, पण इंटेन्सिटी विल बी राईट. तर अशा प्रकारे सगळंच ट्वाइस, हाफ आणि हाफ होऊन बसेल. इज इट करेक्ट? त्याच्यानंतर पहा आता, त्याच्यानंतर हेडिंग टाका कॉम्बिनेशन ऑफ द लेन्स. कॉम्बिनेशन ऑफ द लेन्स.
चलो, कॉम्बिनेशन ऑफ द लेन्स. कॉम्बिनेशन ऑफ द लेन्स मध्ये पहा, लक्ष द्या, हे थिन लेन्स आहेत. आपण जेवढे लेन्स स्टडी केलेत ना, हे सर्व थिन आहेत. थिन म्हणजे काय, की त्यांना जाडी नसते, राईट. तर हे सर्व थिन लेन्सेस साठी आहे, राईट. सो वेन two lens are combined, the effective focal length and the power of the lens, like if combine this lens आणि this lens as a like this. फक्त कॉन्व्हेक्सच असावेत असे काही नाही. दोन कॉन्केव्ह ठेवा किंवा एक कॉन्व्हेक्स दुसरा कॉन्व्हेक्स ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. सिंपल फॉर्म्युला आहे. पॉवर विल बी डायरेक्टली ऍडेड. पॉवर, इफेक्टिव्ह पॉवर विल बी P1 प्लस P2 विथ साईन वापरायचंय. साईन बद्दल अजूनही आपण काही शंका घेतलेली नाहीये, राईट. आणि मग फोकल लेंथ काय होणार, 1 अपॉन इफेक्टिव्ह फोकल लेंथ इज इक्वल टू 1 अपॉन F1 प्लस 1 अपॉन F2. जर 3 असतील तर 3 घ्या, 4 असतील तर 4 घ्या. फक्त इथे लक्षात असं ठेवा की हे दोन लेन्सेस कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलेले आहेत, एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये. बट वेन देर इज अ डिस्टन्स ऑफ d मीटर इन बिटवीन देम, then we will use the formula 1 upon effective length F is equal to 1 of F1 plus 1 upon F2. हे तर सेम राहील, फक्त डिस्टन्स असल्यामुळे एक्स्ट्रा टर्म ऍड होईल, d अपॉन F1 F2. राईट डाऊन 3 फॉर्म्युलाज पॉवरचा, फोकलचा. आणि जेव्हा दोन लेन्स मध्ये डिस्टन्स आहे किती, एवढा d एवढा. इथं का नाही, मग इथं कारण डिस्टन्स 0 आहे, त्याच्यामुळे ही टर्म इथे काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल, राईट. तर हे लिहून घ्या. चला, झालं का? लिंक टाकली ना मी याच्यावरती. ओके, डन. ओके, ठीक आहे. काय झालंय, ठीक आहे.
ठीक आहे का? आता ठीक आहे का? लाईट चालू करायचं राहिलेलं. लाईट बिल आले रे, लाईट बिल आले, प्लीज भरणा झाला. लाईट बिल महिन्याला भरपूर यायले. एवढ्या लाईट लावून काय करावं आता? एक एक बल्ब बंद करावं लागतील. आता 2 दिवसात एखादी बल्ब जर काढावं लागेल विकायला. राईट? ओके. आता मस्त प्रश्न करूत. अजून एक मस्त प्रश्न करू. काय करू आपण? काय करू? The length of focal length f and the power p is kept in such a way that पहिल्यांदा जर मी असा ठेवला आहे, किंवा मी असा कट करून 2 ठेवले, किंवा मी याच्यामध्ये असं ठेवलं, राईट? तर काय होते बघूया. राईट? बघा, ही फोकल लेंथ एफ आहे, याचा पी आहे. तर इथं आता इथे 2 लेन्स आहेत असं कन्सिडर करावं लागेल. आणि एका लेन्सची फोकल लेंथ किती आहे सांगा मला? इथे 2 लेन्स आहेत आणि एका फोकल लेंथची फोकल लेंथ किती आहे सांगा मला. आपण 2 लेन्स कन्सिडर करावं लागतील, चिपकून ठेवलेले आहेत, कॉम्बिनेशन ऑफ लेन्स. आणि असं परपेंडिक्युलर कट केली की आपल्याला माहिती आहे फोकल लेंथ किती होते? ट्वाइस होते. राईट? So I will say that there are 2 lengths of focal length 2f, and use the formula 1 upon f is equal to 1 upon f1 plus 1 upon f2. राईट? किंवा पॉवर मध्ये वापरा, नो प्रॉब्लेम. इथं पॉवर हाफ झाली, इथं पॉवर हाफ झाली, आणि कॉम्बिनेशन मध्ये हाफ पॉवर प्लस हाफ, टोटल पॉवर पुन्हा परत किती होईल याच्या कॉम्बिनेशनची. किंवा टोटल फोकल लेंथ बघा किती होते? 1 upon 2f plus 1 upon 2f is equal to 2 upon 2f. 2 will be cancelled. 1 upon effective focal length is equal to 1 upon f. म्हणजे याची फोकल लेंथ परत किती आले? याची फोकल लेंथ किती आले? समझ पा रहे हो कि नहीं? क्या ऊपर से जा रहा है? और रे ऑप्टिक्स के अंदर अभी तक घुसे ही नहीं हम. अभी तक तो लेंस ही जा रही है. अब नेक्स्ट प्रिज्म शुरू होने वाला है. राइट? तर याच्यामध्ये इकडे पहा, लेक्चरचा काहीतरी डाऊट होता, त्याच्यामुळे मी जरासं मध्ये हे गेलो होतो. असं काही समजू नका की लेक्चरची लिंक जर आली नसेल तर ओल्ड लिंक वापरून जॉईन करा. लेक्चरची लिंक ग्रुपवर टाकली नाही की लेक्चर क्लास चालू नाही का, हे चालू नाही का, आज लेक्चर चालू नाही का, असे मेसेज येतात. ठीक आहे? पाऊस पण आला छान. ओके. बर, याच्या वेळेस काय होईल? याची फोकल लेंथ f असेल, याची फोकल लेंथ f असेल. कॉम्बिनेशन ऑफ आपल्याला माहिती आहे 1 upon इफेक्टिव्ह इज इक्वल टू 1 upon f1 म्हणजे पण fच आहे, 1 upon 2f म्हणजे पण fच आहे. 1 upon f हे काय होणार? 1 upon fe इज इक्वल टू 2 upon f होणार. therefore fe इज इक्वल टू f/2. म्हणजे या कॉम्बिनेशनची फोकल लेंथ किती झाली सांगा मला? f/2 झाली. या कॉम्बिनेशनची फोकल लेंथ काय झाली? f/2 झाली. लक्षात आले का इथपर्यंत? इथपर्यंत लक्षात आले का? राईट? ओके. तर आता लास्ट हे कॉम्बिनेशन. या कॉम्बिनेशन मध्ये सिंपल लक्षात ठेवा की हे उलटे ठेवले. हे कसे ठेवले बघा? उलटे ठेवले. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे वरचा पार्ट रेज खाली आणतो आणि खालचा पार्ट कुठे नेतो? वर नेतो. मग इथं काय करेल? हे खालचा पार्ट आहे तो रेज वर नेईल असा, आणि वरचा पार्ट आहे ते रेज खाली आणेल असा, आणि दोघांचे पॉवर सेम आहे. therefore focal length will be infinity, power will be 0.
फॉर दिस कॉम्बिनेशन. राईट, टाकली हिंट, ती जरा खाली यायला वेळ लागेल, आता आली असेल. ओके, जस्ट ऑर्डरिंग, हम तो कुछ भी ऑर्डर करेंगे. 1 टाका, बल्ब लावा, 1 काम करा, 4 काम करा, जस्ट. ओके, ठीक है, चलो. नोट्स याच आहेत जे लिहून द्यायला सांगायला ते नोट्स आहेत. चला, लास्ट टॉपिक पाहायचा आपल्याला, लेन्स मधला. डन का? राईट. डन 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 का? झालं का? तुम्हाला एक काम सांगितलं होतं, आठवते का रे? कोई क्या सर, कल का कल गया, कल गया दिन बीत गया, कल का क्या लेंगे, कोरोना चल रहा है, आज की जिंदगी जियो बस, आज का दिन काटना है. केलेत का मग फॉर्म्युले तयार सर्वांनी? त्याच्यामध्ये आजचे फॉर्म्युले ऍड करायचे, कॉम्बिनेशनचे, कटिंगचे. आणि आता लास्ट वन आहे सिल्वरिंग ऑफ द लेन्स. सिल्वरिंग ऑफ द लेन्स, सिल्वरिंग म्हणजे काय करणार? कधी आरसा खोललाय का तुम्ही? त्याच्या बॅक साइडला सिल्वरची कोटिंग असते, राईट. राईट, पहा, लक्ष द्या की त्याच्या बॅक साइडला सिल्वरिंग कोटिंग असते, राईट. तर ते काय करतात? सिल्वरिंग, सिल्वर पासून रे रिफ्लेक्ट करतात. सिल्वर पासून काय होतात? रे रिफ्लेक्ट होतात सिल्वर मध्ये लावले. सिल्वरिंग ऑफ द लेन्स म्हणजे काय? की वन ऑफ द कर्व्ड सरफेस इज सिल्वर, वन ऑफ द कर्व्ड सरफेस इज द सिल्वर. मग हे कसं ऍक्ट करतं पहा, लक्षात घ्या. ऍक्च्युअली याचं वर्किंग कसं आहे, फॉर्म्युला वापरायचा आहे, सिंपल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सांगतो, फक्त मेकॅनिझम समजून घ्या आणि मग फॉर्म्युला लक्षात ठेवा. दिस विल बी ऍक्ट ऍज अ फर्स्ट लेन्स आणि त्याच्यानंतर मिरर. पहा, लक्षात घ्या, रे आधी जर हे पार्ट नसता तर एकदा लेन्स मधून गेल्यासारखं झालं असतं, पण आता काय झालंय पहा, की इथं मिरर म्हणून ऍक्ट करणार आहे. पहिल्यांदा जाताना एकदा लेन्स मधून गेलाय, एकदा कुठून गेलाय? लेन्स मधून गेलाय. त्याच्यानंतर इथे कोणाला भेटला? तो मिररला भेटला. आणि त्याच्यानंतर परत येताना परत लेन्सला भेटला. देअरफॉर रिफ्रॅक्शन फ्रॉम 2 टाइम्स झालेला आहे फ्रॉम द लेन्स and reflection from mirror 1 time झालेला आहे. इज इट क्लिअर? काय होतं पहा, एक जर सरफेस आपण सिल्वर केला तर नेमकं काय घडत आहे, त्याच्या मागची जी कहाणी आहे, स्टोरी आहे, ते समजून घ्या. फॉर्म्युला तर आपल्याला भेटणार आहे,
राईट. सो द फॉर्म्युला फॉर धिस विल बी, पहा लक्षात घ्या, मॅग्निट्यूड मध्ये फॉर्म्युला वापरायचा. मी आधी असं कुठं सांगितलं का, विदाउट साइन वापरायचंय. लक्ष द्या, 1 अपॉन टोटल इफेक्टिव्ह लेंथ ऑफ सिल्वरिंग इज इक्वल टू 2 टाइम्स f of length प्लस 1 टाइम्स f of mirror. फॉर्म्युला लक्षात ठेवायला कसा सोपा आहे. 2 टाइम्स का घेतलं, कारण 2 टाइम्स रिफ्रॅक्शन फ्रॉम लेन्स आहे, राईट, तेच आहे त्याचं डेरिव्हेशन. आणि 1 टाइम्स काय आहे, रिफ्लेक्शन फ्रॉम मिरर आहे. विदाउट साइन वापरायचे, फक्त मॅग्निट्यूड वापरायचे. इथे लिहून घ्यायचं एफएम अँड एफएल आर मॅग्निट्यूड, एफएम आणि एफएल आर द मॅग्निट्यूड. मग सर तुम्ही साइन नाही वापरायला सांगितलं, मग कसं ठरवावं आम्ही, तर त्याच्या बाजूला लक्षात घेऊन ठेवा, जर कॉन्केव्ह लेन्स असेल, कॉन्केव्ह लेन्स असेल तर कॉन्केव्ह लेन्स हा कॉन्व्हेक्स मिरर सारखं काम करतो. आणि जर कॉन्व्हेक्स लेन्स असेल, कॉन्व्हेक्स लेन्स पहा, पण आता हा मिरर कसा आहे सांगा बरं मला, हा मिरर कसा आहे. कॉन्व्हेक्स जर लेन्स असेल त्याचा एक सरफेस जर कोटिंग केला तर आता हे मिरर कॉन्व्हर्जिंग आहे का डायव्हर्जिंग आहे, कॉन्व्हर्जिंग आहे, कॉन्केव्ह टाइपचं मिरर आहे. therefore this will be act as a convex lens will be act as a concave mirror. आणि त्याच्यावरून तुम्ही या फोकल लेंथची साईज प्लस घ्यायची का, म्हणजे साइन प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं ते कॅल्क्युलेट करू शकता. सिल्वरिंग ऑफ द लेन्स, राईट, सिल्वरिंग ऑफ द लेन्स अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. लिहून घ्या आणि तिथे ते मॅग्निट्यूड बद्दल पण लिहून घ्या. सिल्वरिंग ऑफ द लेन्स, सिल्वरिंगचा फॉर्म्युला आहे, हे लक्षात राहू दे तुम्हाला, की 2 टाइम्स लेन्स मधून रिफ्रॅक्शन होतं, 1 टाइम्स मिरर मधून रिफ्रॅक्शन होतं, आणि त्याच्यामुळे हे सर्व हे होणार आहे. हे मॅग्निट्यूड मध्ये वापरायचं, हे विदाउट साइन, मी आधी कुठेही सांगितलेलं नाहीये. अँड देन जर तुम्हाला कसं ऍक्ट होतंय तर कॉन्केव्ह लेन्स हा कॉन्व्हेक्स मिरर सारखं काम करेल आणि कॉन्व्हेक्स लेन्स हा कॉन्केव्ह मिरर सारखं काम करेल. Write it down. डन. कशावरती आहे शुभम? सेंड करून ठेव, मी उद्या देतो, सेंड करून ठेव. जर डाऊट असतील तर उद्यापर्यंत सेंड करून ठेवा लेन्स वर, लेन्स टॉपिक वरचे. उद्या मी हे करतो. शुभमचा डाऊट असतो की इतका महाग सिल्वर आहे आणि मग आरसा इतका स्वस्त का? डाऊट सिंपल आहे त्याचा, बरोबर आहे, गुड क्वेश्चन. असे क्युरियोसिटी माइंड वाले मला मी सांगणार होतो पण विसरलो मी ते सांगायला. घरचे आरसे फोडचाल किंवा बाहेर आरशांची चोरी करचाल, त्याच्या मागली चांदी खूप महाग झाली, चांदी गोळा करू आणि सरची फीस भरू, राईट. तसं जर असतं तर मी तुम्हाला फीस मागितली नसती, मीच काच गोळा करीत फिरलो असतो, राईट. तर ते सिल्वरिंग म्हणजे सिल्वर कलर लावलेला असतो बाळा, तिथे ऍक्च्युअली चांदी नसते, राईट. त्याच्यामुळे पहिल्यांदा घरचे आरसे जे आहेत ते सुरक्षित राहू दे आणि दुसऱ्याच्या पण आरशाला हात नको लावू, ठीक आहे. हे सर्वांना सांगायचं होतं, बरं झालं तुम्ही विचारलास, बरोबर आहे. सिल्वरिंग म्हणजे कलर सिल्वरिंग बाळा, चांदी महाग आहे मला माहिती आहे आणि चांदी लावून, राईट.
ओके चलो, और एक हे झालं का? एक छोटीशी कन्सेप्ट आहे, त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम घेऊया एक सिल्वरिंग वरती. त्याच्या आधी बिफोर एंडिंग द लेक्चर एंड झालं की परत जॉईन करायचं. किती वाजलेत अजून? 20 मिनिट आहेत आपल्याकडे, राईट? सो पहा, लक्षात घ्या की हे झालं सिल्वरिंग ऑफ द लेन्स. हे काय झालेलं आहे? सिल्वरिंग ऑफ द लेन्स. तर त्याच्या पुढे एक आहे डिस्प्लेसमेंट मेथड. फक्त तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय होतं ते डिस्प्लेसमेंट मेथड. डिस्प्लेसमेंट मेथड कशामध्ये वापरली जाते पहा. इथे फक्त कॉन्व्हेक्स लेन्स आहे. काय झालेलं असतं की इथे ऑब्जेक्ट समजा असा फिक्स आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कॅन्डल घेतली, ठीक आहे, आणि इथे त्याची स्क्रीन फिक्स आहे. म्हणजे या कॅन्डलची इमेज किंवा समजा इथं असा काहीतरी मूवी चालू आहे, त्याची इमेज कुठे तयार पाहिजे? या पडद्यावरती. ही म्हणजे आपली काय आहे? मग स्क्रीन आहे समजा, राईट? तर काय पहा की याच्यामध्ये हा जर टोटल डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे डी. किती दिलेला आहे? डी, राईट? ओके. सो याच्यामध्ये हा जो डी आहे, तर काय होतं माहितीये? हा जो डी च्या मध्ये जर लेन्स एका ठिकाणी ठेवला तर एक्झॅक्ट या ऑब्जेक्टची इमेज या स्क्रीनवर पडण्यासाठी एक पर्टिक्युलर पोझिशन असणार लेन्सची ऍक्च्युअली, राईट? बरोबर आहे. आणि ती पर्टिक्युलर पोझिशन काय झालं पहा की हे जो डी आहे, इफ डी इज लेस दॅन 4f जर असेल, 4f म्हणजे काय आहे? याची फोकल लेंथ, तर आपल्याला इमेज कॅन नॉट बी प्रोड्यूस. इमेज कॅन नॉट बी प्रोड्यूस म्हणजे जर ऑब्जेक्ट आणि स्क्रीन मध्ये आपण तुम्ही आधीच फिक्स केला की इथं ऑब्जेक्ट ठेवायचं, इथं स्क्रीन ठेवायचं आणि मध्ये लेन्स ठेवणार, पण तुम्हाला मग लेन्स घेताना काय काळजी घ्यावं लागेल? या दोघांमधला जो डिस्टन्स डी आहे हा ग्रेटर दॅन असला पाहिजे. जर लेस दॅन 4f असला तर इमेज कांट बी प्रोड्युस्ड. जर इक्वल जर असेल तर वन पोझिशन असणार. एक पोझिशन अशी भेटेल तुम्हाला कुठेतरी मध्ये की जिथे लेन्स लावला की याची इमेज याच्यावर ठेवली. आणि जर डी इज ग्रेटर दॅन 4f घेतला तर तशा तुम्हाला टू पोझिशन भेटतील. राईट? डी इज इक्वल टू 4f असेल तर वन पोझिशन, डी इज ग्रेटर दॅन 4f असेल तर टू पोझिशन भेटतील. आणि त्यावेळेस मात्र ऑब्जेक्ट इज इक्वल टू रूट ऑफ I1 इंटू I2 हा फॉर्म्युला वापरायचा. ऑब्जेक्टची जी हाईट आहे ते रूट I1 इंटू I2. इमेज म्हणजे या पोझिशनला एक आणि या पोझिशनला इमेज जी आहे ती ऑब्जेक्टची साईज रूट I1 इंटू I2 असणार, राईट? याला डिस्प्लेसमेंट मेथड असं म्हटलं जातं. डिस्प्लेसमेंट मेथड परत एकदा एक्सप्लेन करतोय, लिहून घ्यायला लेक्चर नंतर, याच्या लेक्चर नंतर जी जॉईन करतो तिथे लिहून घ्या तुम्ही. हे ऑब्जेक्ट फिक्स आहे, स्क्रीन फिक्स आहे, त्याच्यामध्ये लेन्स घेऊन त्या स्क्रीनवरती जर इमेज पाहिजे असेल तर याला डिस्प्लेसमेंट मेथड म्हणतात. डिस्प्लेसमेंट मेथड हेडिंग टाका. सो जर तसं असलं तर काय काळजी घ्यावी लागते? डी हा जो मधला डिस्टन्स आहे लेस दॅन 4f असेल तर इमेज कॅन नॉट बी प्रोड्युस्ड. जर इक्वल असेल तर वन पोझिशन भेटेल आपल्याला लेन्सची, आणि जर ग्रेटर असेल तर दोन पोझिशन भेटतील. आणि जर तुम्हाला ऑब्जेक्ट आणि इमेज मधलं जर रिलेशन वापरायचं असेल साईजचं तर O इज इक्वल टू रूट I1 इंटू I2. डिस्प्लेसमेंट मेथड म्हटलं जातं याला, राईट? ओके, क्लिअर आहे का? क्लिअर आहे? लिहून घेता मग. स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. याचं स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. लेक्चर आपण एंड करूया. याचं स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या, राईट? ठीक आहे. तर बाकी पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू. स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या जर लेक्चर यायला झालं तर. डिस्प्लेसमेंट मेथड म्हणतात याला. D is the distance between object and screen, and F is the focal length of
दॅट लेन्स युज्ड. कोणती लेन्स वापरायची आपल्याला रिअल इमेज तयार करायचं ना स्क्रीनवरती म्हणल्यावर. सो कॉन्व्हेक्स लेन्स वापरणार आपण. राईट. ओके. तर स्क्रीनशॉट काढून घ्या जर लिहायचं राहिलं असेल तर. जोपर्यंत हे का तर 1 का 2 मिनिट आहे तोपर्यंत लिहिणं झालं तर घ्या. आपण बाकी याच्यावरती प्रॉब्लेम आणि तुमचे डाऊट लेन्स वरती फक्त उद्या घेतले जातील. राईट.